रायगड आणि नाशिकचा पालकमंत्री पदाचा जो निर्णय आहे स्थगिती दिला आहे, काय सांगणार? नाही मला माहितीमध्ये नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री मला त्याची काही कल्पना नाही. विरोध दर्शवण्यात आला त्या ठिकाणी. मला त्याची काही कल्पना नाही. माझा विषय माझ्या हक्कादारीत सुद्धा नाही. बीडचं पालकमंत्रीपद तुम्हाला किंवा धनंजय भाऊ दोघांना मिळण्यासाठी होते, मात्र त्या ठिकाणी तुम्हाला नाही बा, याच्यावर मी तर भूमिका आधीच व्यक्त केलेली आहे. मी प्रेसमध्ये ऑलरेडी त्याच्यावर बोललेली आहे आणि आता मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद जालन्यातून येत आहे. बरेच लोक उत्साहात आहेत. तर मी प्रत्येक वेळी एखादी मिळालेली संधी जी आहे ती संधी एक माझ्यासाठी अनुभव समजून मी घेत असते. प्रत्येक वेळी तुम्हाला सेम काम करायला मिळतं असं नाही. जसं आता मी पूर्णतः संघटनेचं काम केलं 5 वर्ष, कुठल्याही संविधानिक पदावर नव्हते. आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता. माझा 5 वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे, हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे. आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल. आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत, पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते, बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास.